पुढील वाक्यानुसार प्रयोग कोणता असेल ते ओळखा. आपल्याला प्रयोगाची लक्षणं दिलेली आहेत. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र नसते, स्वतंत्र असते, ठीक असं दिलेलं आहे. म्हणजेच काय स्वतंत्र असते म्हणजे ते कर्त्या किंवा कर्मानुसार बदलत नाही. ते पुल्लिंगी वा स्त्रीलिंगी नसते. काय काय क्रियापद बघा, ते पुल्लिंगी नसते आणि स्त्रीलिंगी नसते, याचाच अर्थ ते नपुंसकलिंगी असते. ते बहुवचनी नसते, बहुवचनी नसते याचा अर्थ ते एकवचनी असते. ते प्रथमा वा द्वितीय पुरुषी नसते. ठीक. मग ही सर्व लक्षणं कशाची आहेत? भावे प्रयोगाची. भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी, ठीक आहे, ते प्रथम पुरुषी नसते, द्वितीय पुरुषी नसते, तृतीय पुरुषी, एकवचनी आणि नपुंसकलिंगी असते. ठीक आहे. आणि भावे प्रयोगामध्ये ते स्वतंत्र असते, कारण कर्त्याच्या कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार ते बदलत नाही. मग ही सर्व लक्षणं जी आहेत, ही सर्व लक्षणं भावे प्रयोगाची आहेत. अर्थातच तो भावे प्रयोग असला पाहिजे, कारण भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही, म्हणजेच ते स्वतंत्र असते. क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी, एकवचनी आणि नपुंसकलिंगी असते. मग अशा वाक्याचा नेहमी भावे प्रयोग होतो. ठीक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय, तो भावे प्रयोग असेल. ओके, यस.